पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं नुकसान लाखो रुपयामध्ये होतं. युवांना नोकऱ्या जेव्हा मिळत नाहीत, 1 एकर शेती असते, 2 मुलं असतात, 10 वर्षानंतर काय होणार याचा विचार आज करण्याची जरूरत आहे. त्यांचं लग्न होणार आणि मग 1 एकर अर्धा एकर मध्ये वाटली जाणार, 4 एकर 2-2 एकरामध्ये वाटली जाणार. लोणंद कृषी प्रदर्शनामध्ये यूथ फेस्टिवलचे उद्घाटक आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज. लोणंद शहरामध्ये 4 फेब्रुवारी रोजी 10 ते 2 या वेळेमध्ये निमंत्रक डॉक्टर नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ फेस्टिवलचे उद्घाटन रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी पंचक्रोशीतील मराठी शाळेतील मुलामुलींनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील महिला, पुरुष, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा. मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे, मानदेश न्यूज, लोणंद. पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे. पुढचं गाणं घेण्याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध दादा गाडवे साहेबांचा सन्मान डॉक्टर नितीन सावंत साहेबांना विनंती करेन, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. डॉक्टर नितीन जोरदार टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये शिरावर आया. जनरेशन चेंज तो होना ही है, मगर किसने कहा हमारी जिंदगी बेरंग है और इसे फिल्टर्स की जरूरत है. रंग बदलते बदलते स्नॅपचॅट ने इंसान ही बदल दिया. आभार व्यक्त करतो आणि यापुढेही युवकांच्यासाठी आमच्याकडून हीच पुढे वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील. त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहताय, तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना एक उद्योजक म्हणून उभं करण्याचं काम हे आमच्या टीमच्या वतीनं आम्ही घेतलेलं आहे. त्याकरता निश्चितपणे एक या मोठी समस्या आहे युवकांची, बेरोजगारीची, तर कुठेतरी स्वतःहून एक युवा उद्योजक उभं करणं हा मानस आमचा आहे आणि त्याकरता सर्वच जण एकत्र येऊन काम करूयात आणि या ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देण्याचं काम या